नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा बिझनेसबद्दल बोलणार आहोत, जो मित्रांनो रिन्युएबल एनर्जी बिझनेस म्हणजे जो स्वतः एक फ्युचर ओरिएंटेड बिझनेस आहे, त्याकरिता खूप इम्पॉर्टंट बिझनेस आहे. आणि मित्रांनो, तो फ्युचर ओरिएंटेड बिझनेस आहे बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम. आणि मित्रांनो, हा जो बिझनेस आहे बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीमचा, हा रिन्युएबल एनर्जी बिझनेससाठी हा एक खूप इम्पॉर्टंट बिझनेस आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की गव्हर्नमेंट वेगवेगळ्या स्कीमच्या थ्रू तसेच वेगवेगळ्या प्रकारे रिन्युएबल एनर्जी बिझनेसला लगातार सपोर्ट करत आहे. आणि मित्रांनो, रिन्युएबल एनर्जी बिझनेससाठी हा बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीमचा बिझनेस सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीमवर आलेल्या एका जबरदस्त अपडेटला बघणार आहोत. तसेच या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण पुढे जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इथे आपण व्हिडिओचं हेडिंग वाचू शकतो. इंडियाज 74 गिगावॅट स्टोरेज रेस ₹33,000 कोटी बॅटरी बूम. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो ते पण आपण पुढे जाणून घेऊया. तर मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबलच्या रिन्युएबल एनर्जीच्या अकॉर्डिंग इंडिया ची टोटल सोलार फोटोवोल्टेइक मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी पोहोचेल 100 गिगा वॅट पर्यंत. आणि मित्रांनो, तसेच रिन्युएबल एनर्जी सोर्सेससाठी जे इलेक्ट्रिसिटी जनरेट केल्या जाते त्याकरिता सनलाईट आणि वाइंड असणे मित्रांनो अवेलेबल आहे. आणि मित्रांनो, इथेच चॅलेंजेस क्रिएट होतात मेंटेनिंग ग्रिड स्टॅबिलिटी आणि मीटिंग पॉवर डिमांड. आणि मित्रांनो, याचकरिता हा जो बिझनेस आहे BESS म्हणजे बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीमचा, हा येथे यूज होतो. कारण मित्रांनो, हा जो BESS बिझनेस आहे, हा जी शिल्लकची इलेक्ट्रिसिटी असते ते स्टोअर करून ठेवते. आणि मित्रांनो, जेव्हा याची गरज पडते तेव्हा आपण या इलेक्ट्रिसिटीचा यूज करू शकतो. आणि मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की इंडियन गव्हर्नमेंटने रिन्युएबल एनर्जीसाठी 2030 पर्यंत 500 गिगावॅट रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटीचा टार्गेट ठेवला आहे. आणि मित्रांनो, याकरिता याला सपोर्ट करण्यासाठी 2031-32 पर्यंत बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम कॅपॅसिटी 74 गिगावॅट पर्यंत अचीव करण्याचे गव्हर्नमेंटचे एम म्हणजे उद्देश आहे. आणि मित्रांनो, करंटली जर आपण बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीमची कॅपॅसिटी बघितली करंटली, तर ते आहे फक्त 205 मेगावॅट इन्स्टॉलेशन. म्हणजे मित्रांनो, यात एक जबरदस्त ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि मित्रांनो, इथून आपण एक अंदाजा बघू शकतो की यात किती मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि मित्रांनो, याकरिता गव्हर्नमेंट सुद्धा फंड प्रोव्हाइड करत आहे. 30 गिगावॅट करिता बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम बिल्ड करण्यासाठी गव्हर्नमेंटने 54 बिलियन रुपीज वायबिलिटी गॅप फंडिंग प्रोव्हाइड करून दिली आहे इंडियन गव्हर्नमेंटने. आणि मित्रांनो, यामुळे 330 बिलियन रुपीजचा मोठा इन्व्हेस्टमेंट येऊ शकतो अशी अपेक्षा आहे. तर चला मित्रांनो, आता आपण या अपडेटमुळे कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, इथे आपण बघू शकतो टाटा पॉवर ही कंपनी या बिझनेसमध्ये काम करते आपल्या सबसिडरीच्या थ्रू. इथे आपण अपडेट बघू शकतो की टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी टाटा पॉवर रिन्युएबलने फर्स्ट
बॅटरी स्टोरेज ॲग्रीमेंट साईन केला होता NHPC सोबत केरला प्रोजेक्टसाठी. म्हणजे मित्रांनो, बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम्स या बिझनेसमुळे आपण टाटा पॉवर या कंपनीला स्टडी करू शकतो आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%, FISची होल्डिंग आहे 10.19%, DISची होल्डिंग आहे 16.34% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 26.29%. आणि मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो, या बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम्स या बिझनेसमुळे आपण ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. याच वर्षी म्हणजे कॅलेंडर इयर 2025 मध्ये ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेड या कंपनीला पहिला स्टँड अलोन बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम प्रोजेक्ट मिळाला होता आंध्र प्रदेशमध्ये NHPC साठी. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 83.41%, FISची होल्डिंग आहे 5.57%, DISची होल्डिंग आहे 6.39% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 4.63%. आणि मित्रांनो, ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो, या बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम्स या बिझनेसमुळे आपण बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. याच कॅलेंडर इयर म्हणजे मे 2025 मध्ये याला त्याच्याच रिलेटेड आपला पहिला ऑर्डर मिळाला होता. कोणाकडून? तेलंगणा गव्हर्नमेंटच्या तेलंगणा पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड कडून. आणि मित्रांनो, जर आपण बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 61.55%, FISची होल्डिंग आहे 1.29%, DISची होल्डिंग आहे 0.24% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 36.93%. आणि मित्रांनो, बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीमध्ये देखील प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की एका फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जी बिझनेस करिता एक बिझनेस आहे जो खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो सुद्धा एक फ्युचर ओरिएंटेड बिझनेस आहे आणि तो बिझनेस आहे BESS म्हणजे बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम्सचा बिझनेस. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.